हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू एसपीज इंग्लिश वर्ल्ड. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे ईटिंग अँड ड्रिंकिंग या विषयावरती डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस. आपण बऱ्याचदा म्हणतो की मला चहा हवा आहे, जेवण तयार आहे, माझं पोट भरलं आहे, मला भूक लागली आहे, मला तहान लागली आहे. पण हीच वाक्ये इंग्रजीत कशी बोलायची हे अनेकांना माहीत नसतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण ईटिंग अँड ड्रिंकिंग या टॉपिकवरील डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस शिकणार आहे. ही वाक्ये तुम्ही घरात, हॉटेलमध्ये, मित्रांसोबत आणि रोजच्या बोलण्यात सहज वापरू शकता. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण सुरू करूया. आणि आपलं पहिलं वाक्य आहे, मला भूक लागली आहे. आय एम हंग्री. आय एम हंग्री. मला तहान लागली आहे. आय एम थर्स्टी. आय एम थर्स्टी. मी नाश्ता करत आहे. आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट. I am having breakfast. जेवण चविष्ट आहे. The food is tasty. The food is tasty. माझं पोट भरलं आहे. I am full now. I am full now. मी दुपारचे जेवण करत आहे. I am eating lunch. Or you can say I am having lunch. Next. मी रात्रीचे जेवण करत आहे. I am eating dinner. Or you can say I am having dinner. मी पाणी पीत आहे. I am drinking water. I am drinking water. कृपया मला थोडं पाणी द्या. Please give me some water. Please give me some water. मला हे जेवण आवडते. I like this food. I like this food. जर तुम्हाला बोलायचं असेल की मला हे जेवण आवडले, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? I liked this food. I liked this food. Next sentence. हा चहा गरम आहे. This tea is hot. This tea is hot. हा ज्यूस थंड आहे. This juice is cold. This juice is cold. मला थोडा चहा हवा आहे. I want some tea. I want some tea. मला थोडी कॉफी हवी आहे. I want some coffee. I want some coffee. कृपया जेवण वाढा. Please serve the food. Please serve the food. जेवण तयार आहे. The food is ready. The food is ready. चला आपण एकत्र जेवूया. Let's eat together. Let's eat together. मी जेवण बनवत आहे. I am cooking food. I am cooking food. मला चमचा हवा आहे. I need a spoon. Or you can say I want a spoon. I need a spoon. Or you can say I want a spoon. मला एक ग्लास पाणी हवे आहे. I need a glass of water. I need a glass of water. Or you can say I want a glass of water. जर तुम्हाला बोलायचं असेल की मला एक ग्लास पाणी मिळेल का, अशी रिक्वेस्ट करायची असेल तुम्हाला, तेव्हा तुम्ही कसे विचारणार आहात? कॅन आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर? कॅन आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर? अशा पद्धतीने हे सेंटेन्सेस बोलण्याचा प्रयत्न करा. जेवण खूप तिखट आहे. द फूड इज टू स्पायसी. द फूड इज टू स्पायसी. जेवण खूप स्वादिष्ट आहे. द फूड इज डिलिशियस. द फूड इज डिलिशियस. मी रोज फळे खातो किंवा मी रोज फळे खाते. I eat fruits every day. I eat fruits every day. तुझे जेवण संपव. Finish your food. Finish your food. सावकाश खा. Eat slowly. Eat slowly. भरपूर पाणी प्या. Drink plenty of water. Drink plenty of water. अन्न वाया घालवू नका. Don't waste food. Don't waste food. आणखी थोडा भात घ्या. Take some more rice. Take some more rice. आणखी एक चपाती घ्या. Take another चपाती. Take another चपाती. मला खायची इच्छा नाही. I don't feel like eating. I don't feel like eating. हे जेवण खूप खारट आहे. This food is too salty.
This food is too salty. हे जेवण खूप गोड आहे. This food is too sweet. This food is too sweet. हे जेवण खूप तेलकट आहे. This food is too oily. This food is too oily. हे जेवण ताजे आहे. This food is fresh. This food is fresh. जेवण्यापूर्वी हात धुवा. Wash your hands before eating. Wash your hands before eating. जेवताना बोलू नका. Don't talk while eating. Don't talk while eating. पौष्टिक अन्न खा. Eat healthy food. Eat healthy food. मला घरचे जेवण खूप आवडते. I like homemade food. I like homemade food. कृपया माझा ग्लास पुन्हा भरा. Please refill my glass. Please refill my glass. जर तुम्हाला एखाद्याला प्रश्न विचारायचा असेल, तुम्हाला काय खायचं आहे, तुम्हाला काय प्यायचं आहे, तर तुम्ही कशा पद्धतीने विचारू शकता? आता हे सेंटेन्स बघा. तुम्हाला काय खायचं आहे? What would you like to eat? What would you like to eat? तुम्हाला काय प्यायचं आहे? What would you like to drink? What would you like to drink? आणखी थोडे घ्याल का? Would you like some more? Would you like some more? तुम्हाला थोडी कॉफी हवी आहे का? Would you like some coffee? Would you like some coffee? तुम्हाला थोडा चहा हवा आहे का? Would you like some tea? Would you like some tea? अशा पद्धतीने तुम्ही ही सेंटेन्सेस जी आहे ती प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. रोजच्या बोलण्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न करा. तेव्हाच तुमचं इंग्लिश थोडं इम्प्रूव्ह होणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग अँड कीप प्रॅक्टिसिंग.